खऱ्या अर्थाने ही निवडणुका देशाची निवडणूक आहे। देश कुठे न्यायचा आहे या संदर्भामध्ये ही निवडणूक आहे आणि सन्माननीय मोदी साहेब यांच्यासाठी ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते एक दिलाने काम करून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सगळे झटणार आहोत। आणि म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे उमेदवार श्रीयुत मस्के साहेब मस्के साहेबांना मत म्हणजेच मोदी साहेबांना मत, मस्के साहेबांना मत म्हणजेच आमचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना मत, मस्के साहेबांना मत म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना मत, मस्के साहेबांना मत म्हणजेच अजित पवार साहेबांना मत, मस्के साहेबांना मत म्हणजे राज साहेबांना मत, अशा प्रकारचे सगळ्या ज्या पार्ट्या आहेत त्यांच्या ज्या प्रमुख आहेत त्यांना हे मत जाते। अशी जर वृत्ती आपण ठेवली तर निश्चितच आपण येणाऱ्या कालामध्ये मस्के साहेबांच्या धनुष्यबाणावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून देऊ असा विश्वास या माध्यमातून वाटतो। एक अतिशय चांगल्या प्रकारचं देशाचं वातावरण बदलते आणि बदललेलं आहे। 10 वर्षाच्या या कालखंडामध्ये अनेक योजनाच्या माध्यमातून अनेक विकासाच्या कामाच्या माध्यमातून देशाला 3 नंबरची सत्ता आणण्याचा प्रयत्न, 3 नंबरची इकॉनॉमी आणण्याचा प्रयत्न येत्या पुढच्या 5 वर्षात होणार आहे। 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आपण आलो आहे आणि याचं पूर्ण श्रेय मोदी साहेबांच्या पूर्ण टीमला जाते। आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून मी सांगितल्याप्रमाणे की हे जे मतदान आहे हे मतदान देशाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी आहे आणि त्याचाच विचार केला पाहिजे। आपण प्रमुख कार्यकर्ते आहात, आपण प्रचारामध्ये आघाडी घेणार आहात, आपण घरोघरी जाणार आहात, खालच्या पातळीच्या घटकापर्यंत आपल्याला पोचायचं आहे। आणि म्हणूनच आपण मोदी साहेबांनी दिलेल्या देशाला योजना, मोदी साहेबांनी दिलेला देशाला आकार आणि सन्माननीय सीएम एकनाथजी शिंदे साहेबांनी हे केलेलं 2.25 वर्षाचं काम, एक अतिशय चांगल्या प्रकारची रचना महाराष्ट्रामध्ये होते, याचं श्रेय निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांना द्यावं लागेल। आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी एक दिलाने जर काम केलं तर निश्चितच येत्या कालामध्ये नरेंद्र मस्के साहेब हे जे आपले उमेदवार आहेत हे बहुमताने, मला तरी वाटतंय की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना बीजेपीच्या या युतीच्या माध्यमातून नवमुंबईतून 1 लाखाची आघाडी घेतलेली आहे आणि ही 1 लाखाची आघाडीच्या वर आपल्याला जायचं आहे आणि 1.5 लाखाच्या खाली आपल्याला आघाडीत द्यायचं नाही। हा विश्वास जर आपण ठेवला तर निश्चितच आपले उमेदवार ठाण्याहून तर मुसरी मारणारच आहेत, तिथे आपल्याला चिंता करायची गरजच नाही। बेलापूर विधानसभा अतिशय अग्रगण्य पुढे चाललेली आहे, अतिशय चांगलं काम मंदाताईंचं आहे, अतिशय चांगलं काम संघटना वाढवण्याचं काम नाटासाहेबांच्या माध्यमातून होतोय। जोडीला राजसाहेबांचे शिलेदार आहेत, जोडीला अजित पवारांचे शिलेदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कट्टर कार्यकर्ता हा कुठेही गेलात तरी ज्या दिशेने मोदी साहेबांची दिशा असेल त्या दिशेने जाणारा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालामध्ये आपला उमेदवार भरघोस मताने निवडून येईल असं मला वाटतं। अनेक योजना 7 करोड लोकांना मुद्राच्या माध्यमातून लोन दिले, 15 करोड जनधन योजनेच्या माध्यमातून लोकांचे अकाउंट्स उघडले, अशा अनेक योजना आहेत जी सांगायला वेळ नाही आहे कारण अजून भाषणं व्हायचे आहेत, लोक 5 वाजल्यापासून आलेत। पण निश्चितच मी एवढं सांगेन की आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत, आपल्याला घरोघरी जायचं आहे, प्रत्येक घरात आपण जाऊन आपल्या उमेदवाराचं परिचयपत्र तर द्यायचंच आहे, त्याच्या जोडीला आपल्याला येणाऱ्या कालामध्ये देशाचं नेतृत्व करण्यासाठी मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी काम करावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।